दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती 135वा महोत्सव समितीच्या वतीने देवळाली कॅम्प येथील जुने बस स्टॉप येथे कार्यालयाचे उद्घाटन आरपीआयचे नाशिक महानगर अध्यक्ष अर्जुन नाना पगारे यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून टायगर ग्रुपचे सर्वेसर्वा प्रमुख प्रशांत भाऊ काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी महापुरुषांना पुष्पहार दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर नूतन कार्यकारिणीचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. महागामी तथागत गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही आंदोलन सभेचा आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती देवळी कॅम्प येथे उद्घाटन टाकल्याचं झालं. प्रमुख पाहुणे म्हणून इथं माझ्या समोर बसलेले सगळे माझ्या सोबत असणारे सगळे सिनियर आहे म्हणजे आज मला मान सन्मान देऊन मला प्रमुख म्हणून माझ्या हातचे जे उद्घाटन केलं, सर्वप्रथम तुम्ही सर्वांचे आभारी मानतो. आणि आज या समितीमध्ये जे अध्यक्ष उपाध्यक्ष आले त्यांना मी खूप शुभेच्छा देतो. आता मी विषय ऐकला का भाऊंनी सांगितलं का बा इथं 2 गट आपलेच आहे, तर दुःख वाटतं या गोष्टीचं. आपल्या आपसामध्ये असं भांडणं करून हे चुकीचं काम करू नका. ही जयंती आपल्या बाबाची ही थाटामाटात आनंदात उत्साहात साजरी आले पाहिजे. मस्तीत पण शिस्तीत, कुठेही कोणत्या प्रकारचं गालबोट लागलं नाही पाहिजे. आता दुसरा गट कोणताही अजून मला कळलं नाहीये. दुसरा गट मला कळला तर मला तिसरा फोन त्यांना जाईल आणि प्रेमात सांगून बघू. हे प्रेमात सांगितले तर त्यांना सोडून आपण आपली जयंती आपली थाटामाटात साजरी करू. आणि आज इथं सर्व जाती धर्मातल्या लोकांना पद देऊन आज तुम्ही जो सलोखा राखलेला आहे हे खरं तुमचं कौतुक करेल. आणि सर्व धर्म समभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकच नाव हे आज तुम्ही कृतीमध्ये आणून दिलेले हे सर्व खरं म्हणजे महत्वाचं आहे. आणि धमकी कोणाला दिली काय दिली, धमकीचं काम करायचं नाही. आदरणीय गौतमजी पगारे साहेबांनी थोडक्यात जो विषय मांडला नानाजी, त्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. एवढंच म्हणेन, दुनिया में आए हो तो जीने का हुनर रखना. नानाजी, दुनिया में आए हो तो जीने का हुनर रखना. दुश्मनों से हमें कोई खतरा नहीं, दुश्मनों से हमें कोई खतरा नहीं, बस अपनों पे नजर रखना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्त हृदय सम्राट, युवकांचे हृदय सम्राट आणि समाजरत्न ज्यांचा नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण नाशिकच्या बाहेर सुद्धा दरार आहे असे आमचे आदरणीय मार्गदर्शक अर्जुन नानाजी पगारे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. मी समितीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मी सर्व समितीचे आभार मानतो. आमचे सर्व ज्येष्ठ कमिटीचे सदस्य असतील, सिद्धार्थी पगारे असतील, सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व हित सैनिकांचे मनापासून मी आभार मानतो. आणि माझ्या शब्दाला विराम देण्याच्या अगोदर मी एकच शब्द सांगेल की जी कर सके तो अपनी वाणी में वो असर पैदा कर सके तो अपने वाणी में वसर पैदा कर, रुख हवाओं का बदल दे वो हुनर पैदा कर. और जीना है हम सबको यारो, जीना है हम सबको सम्मान से यारो. तो हर घर में समाज रत्न अर्जुन नाना जैसा एक नेता पैदा कर, एक नेता पैदा कर. कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी आज या ठिकाणी सर्व स्थानिक आणि सर्व युवक या ठिकाणी जमलेले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्ह्याची बुलंदतोप, रिपब्लिकन पक्षाची ही बुलंदतोप आपल्या सर्वांचे परिचयचे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. नाना आणि नानाच्या हाताने
या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन झालं. आज सांगायचं असं आरडीनी थोडक्यात सांगितलं. मला या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून गेल्या 40-41 वर्षापासून आपण सर्व समाज एकत्र आणि आपण जयंती या ठिकाणी सर्व मिळून एकत्र सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन साजरी करीत होतो. परंतु गेल्या 4 वर्षापासून काही समाजकंटकांनी 2 जयंत्या करायचा या ठिकाणी सुरुवात केली. अच्छा या प्रचार कार्यालयाचे माननीय उपस्थित या ठिकाणी सर्व समाजाचे या ठिकाणी सर्व उपस्थित कार्यकर्ते उपस्थित बंधू गेल्या 40 वर्षापासून देवळाली कॅम्प शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये सहभागी होतो. सर्व समाजाचे जाती धर्माचे आमची लहान मुलं, आमच्या माता भगिनी, आमचे वयोवृद्ध हे मोठ्या उत्साहामध्ये गेल्या 40 वर्षापासून या जयंती उत्सवामध्ये सहभागी होतात आणि आजपर्यंत या कालखंडामध्ये गेल्या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये कधीही कुठे तंटा झगडा झालेला नाही किंवा पोलिटिशियन मध्ये साधी यंत्री सुद्धा झालेली नाही. हा या देवळाली कॅम्पचा इतिहास आहे. आजपर्यंत जे अध्यक्ष झाले त्यांनी सन्मानाने दुसऱ्यांचा सुद्धा सन्मान केलेला आहे. अनेकदा जयंतीमध्ये थोडे वाद होतात म्हणजे ते वैचारिक मतभेद असतात ते, परंतु आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घडवलेले आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाला लोकशाही दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलेलं आहे आणि भगवान गौतम बुद्धांनी आम्हाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि शांततेचा मार्ग दाखवलेला आहे. आणि म्हणून आमचं आचरण हे भगवान गौतम बुद्धाच्या विचारावर अवलंबून असलं पाहिजे. भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे थोर शिल्पकार, दलितांचे, शोषितांचे, पीडितांचे, कष्टकऱ्यांचे आश्रयदाते, या भारताचे भाग्य विधाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या पवित्र विचारांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीचं या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन ज्यांच्या हाताने झालं, ज्यांच्या शुभ हस्ते झालं, ते नाशिक जिल्ह्याची शान मान शान समाज रक्षक युवा नेतृत्व की ज्यांच्या आगमनाने तरुणांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं रक्त सळसळतं असे आमचे अर्जुनाना, त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी मित्र, या ठिकाणी या समितीला मार्गदर्शन करणारे माझ्याच आम्ही सर्व प्रिय बंधूंनो, नाना देवळाली कॅम्प मध्ये सातत्यानं 41 वर्ष आहे की ज्या वेळेस आम्ही युवा अवस्थेत होतो तेव्हापासून आम्ही या सार्वजनिक जयंती उत्सवाचं नेतृत्व करतो. या प्रसंगी जयंती महोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष यश साळवे, कार्याध्यक्ष गोकुळ लोखंडे, उपाध्यक्ष संजय पांडे, खजिनदार शैलेश बोराडे, कायदेशीर सल्लागार अक्षय आडके, प्रकाश किरवे, रवींद्र बोराडे, प्रतीक भालेराव, अजित शेख, अनिल पगारे, तेजस साळवे, सोंटी पारचा, कुणाल काळे, सिद्धांत धोंदे, प्रतीक पगारे, अक्षय पगारे, सतीश गायकवाड, शुभम पगारे, दर्शन कटारे, अली सय्यद, प्रथमेश पगारे, विशाल नेटावटे, गोवर्धन शर्मा, संतोष गायकवाड, सुनील वैरागर आदींसह कार्यकारिणीतील सदस्य यांसह जिल्हा उपाध्यक्ष अशोक साळवे, आरके ग्रुपचे राहुल काळे, पद्माकर दोंदे, देवळाली कॅम्प शहर नेते पंडित साळवे, रवींद्र कांगुर्डे,
जयंती अध्यक्ष शुभम पगारे, सुनील वैरागर, पंकज शेजवळ, शिवा मोरे, महेंद्र पगारे, राजू वाघमारे, विजयनगर जयंत समितीचे अध्यक्ष पोपटराव सोनवणे, राजेंद्र शिवंत, राकेश भालेराव, अशोक यशवंते, रवी गायकवाड, सतीश साळवे, वसंत मिसाळ, रामा सांगळे, बाबूशेठ कृष्णानी, योगेश लोखंडे, श्यामदास आडके, कुंदन दोंडे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सिद्धार्थ IPR चे उत्तर महाराष्ट्राचे नेते पगारे, गौतम पगारे, जिल्हा उपाध्यक्ष RD जाधव, देवळाली कॅम्प शहर नेते गौतम भालेराव, IT सेल उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष महेंद्र सोनवणे, जयंतीचे सदस्य रवींद्र बोराडे, सत्यशोधक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत वाघमारे, बाळासाहेब दोंडे, प्रतीक शेजवळ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल काळे यांनी केले तर आभार गिरीश गिडा मोरे यांनी मानले. भास्कर साळवे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.